अंबरनाथमधील धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृहाचं लोकार्पण करण्यात आलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सिने अभिनेते अशोक सराफ, महेश कोठारे यांच्या हस्ते नाट्यगृहाचं लोकार्पण करण्यात आलंय। अंबरनाथ पश्चिमेच्या सर्कस ग्राउंड परिसरात धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृह उभारण्यात आलंय। कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने अंबरनाथ शहरामध्ये नाट्यगृहाच्या माध्यमातून ही भव्य वास्तू उभी राहते। सर्कल ग्राउंड परिसरामध्ये धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृह हे उभारण्यात येत आहे। कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने अंबरनाथ शहरात या नाट्यगृहाच्या माध्यमातून ही भव्य वास्तू उभी राहत आहे। त्याचं लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच सिने अभिनेता अशोक सराफ, दिग्दर्शक महेश कोठारे, अलका कुबेर आणि सिनेसृष्टीचे अनेक इतर कलाकारांच्या हस्ते पार पडणार आहे। या दरम्यान एरवी नाटकाचे प्रयोग पाहण्यासाठी या शहरातील नागरिकांना पहिले डोंबिवली, कल्याण, ठाणे या ठिकाणी जावं लागत होतं। मात्र या ठिकाणी आता अंबरनाथ शहरात हे नाट्यगृह उभा राहिल्याने रंगभूमीवर अनेक गाजलेल्या नाटकांचे प्रयोग या ठिकाणी होणार असून इथल्या शहरातील तसेच आजूबाजूच्या शहरातील लोकांना याचा मोठा फायदा होणार आहे। त्यानंतर या नाट्यगृहाचे लोकार्पण झाल्यानंतर सैरे सैरे या प्रयोगाचे इथं नाटक इथं राबवण्यात येणार आहे। आणि बघायला गेलं तर दिवाळीच्या या शुभ मुहूर्तावर अंबरनाथ शहराच्या नागरिकांना तसेच उल्हासनगर असू द्या किंवा बदनापूर शहरातील नागरिकांना हे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेकडनं एक दिवाळी भेट म्हणून या ठिकाणी हे नाट्यगृह देण्यात येणार आहे। स्वप्नील पाटील, पुढारी न्यूज, अंबरनाथ।